महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला सोलापुरात दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या 7व्या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित सदस्य नोंदणी शिबिराला विद्यार्थिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने मनविसेचे सदस्यत्व स्वीकारले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आयोजित या शिबिरास महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश कोळी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जयश्री हिरेमठ तसेच सोनाली भागानगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगाराच्या संधी, विद्यार्थी हक्क, सामाजिक प्रश्न तसेच युवक युवतीमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी मनविसेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या संवादाला विद्यार्थिनींनी सकारात्मक प्रतिसाद देत सदस्य नोंदणीसाठी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे सदस्य नोंदणी दरम्यान विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. राधिका टेंभुर्णीकर या विद्यार्थिनीने मनविसेच्या उपक्रमांबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यार्थिनींच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रभावी विद्यार्थी संघटनेची गरज असल्याचे मत मांडले. या अभियानाचे नेतृत्व मनविसे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सोलापुरातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मनविसेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे म्हणाले, मनविसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सोलापुरातील विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींचाही मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. विद्यार्थिनीच्या शिक्षण, सुरक्षितता, रोजगार आणि भविष्यासंबंधी प्रश्नासाठी त्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आमची भूमिका आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील आजचा उत्स्फूर्त प्रतिसाद मनविसेवरील विद्यार्थिनींच्या वाढत्या विश्वासाची पावती आहे. आगामी काळात हे अभियान आणखी व्यापक स्वरूपात राबवून सोलापुरातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे. सदस्य नोंदणी अभियानाच्या 7व्या दिवशी महिला महाविद्यालयात मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सोलापुरातील विद्यार्थ्यांमध्येही मनविसेच्या विचाराबद्दल आणि संघटनात्मक कार्याबद्दल वाढता विश्वास निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं LBPM कॉलेज येथे सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला. मुलींनी चांगल्या प्रकारे सभासद नोंदणी करून चांगला प्रतिसाद दिला आणि हे अभियान पूर्ण आता शहरामध्ये प्रत्येक कॉलेजच्या बाहेर राबवण्यात येणार आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे चांगला. असा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून राहावा हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणीचा आज 8वा दिवस असून आज 8व्या दिवशी आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय येथे सदस्य नोंदणीचा स्टॉल लावलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे व भरघोस पद्धतीने इथल्या विद्यार्थिनींनी या स्टॉलला भेट देऊन अतिशय उत्साहीपणाने त्यांनी सदस्य नोंदणी केलेली आहे आणि विद्यार्थिनींमध्ये एवढा अमित साहेबांवर विश्वास दिसतो आहे व त्यांनी आत्ताच प्रकट केलेला आहे की अमित साहेबांच्या विचारांवर पाऊल ठेवून आम्ही ह्याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापुरात रुजवण्याचा 100% प्रयत्न करू असा त्यांनी आम्हाला जिथे शब्द दिलेला आहे. अशाच प्रकारे सोलापुरात प्रत्येक कॉलेजच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना स्टॉल लावणार असून मी आज देखील 8व्या दिवशी सर्व सोलापुरातील विद्यार्थिनी व युवकांना आवाहन करतो की त्यांनी त्या कॉलेजच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्टॉलला भेट देऊन लवकरात लवकर अमित साहेबांच्या या यज्ञामध्ये या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेसाठी त्यांनी लवकरात लवकर सदस्य नोंदणी करून घ्यावं असे मी आज आवाहन करतो.